नोवाक जोकोविच हे नाव गेल्या अनेक वर्षांपासून टेनिस जगतात गाजतंय. बिग थ्रीच्या शर्यतीत आता जोकोविच सगळ्यांच्याच बराच पुढे निघून गेलाय आणि सध्या तो आपल्या 25व्या ग्रँड स्लॅम साठी लढतोय. त्याने नुकतंच विम्बल्डन मध्ये रॉजर फेडररच्या 105 विजयांची बरोबरी केली आहे. त्यावेळी तो म्हणाला, मला फरक पडत नाही की हा कितवा विजय, पण मी समोर येईल तो सामना जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर जोकोविचसाठी हा प्रवास कधीच सोपा नव्हता. सार्बियात युद्धाच्या सावलीत त्याचं बालपण गेलं आणि त्यामुळे मानसिक कणखरता त्याच्यात लहानपणापासूनच होती. पण अनेकदा मोठ्या मॅचेस मध्ये तो थकायचा, त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायचा आणि अनेकदा तो मॅचच्या मधूनच माघार घ्यायचा. अशा 2010 मध्ये त्याच्या करिअरला टर्निंग पॉइंट मिळाला तो एका डॉक्टरांच्या सल्ल्याने. त्याचा सामना टीव्हीवर पाहत असताना सार्बियाचे एक न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर इगोर चेटोजेविच यांना त्याचा त्रास लक्षात आला. त्यांनी त्याच्या कुटुंबियांना संपर्क केला, त्यांनी त्याची टेस्ट केली आणि त्यात स्पष्ट झालं की त्याला ग्लुटनची ॲलर्जी आहे. ग्लुटन हे गहू, बार्ली, रवा यांसारख्या धान्यात आढळणारं प्रोटीन आहे. विशेष म्हणजे जोकोविचचे पालक सार्बियामध्ये अनेक वर्ष पिझ्झा रेस्टॉरंट चालवत होते. त्याचं बालपण पिझ्झा, पास्ता आणि ब्रेड खाण्यातच गेलं होतं. पण टेनिससाठी त्यानं कठीण निर्णय घेतला आणि त्यानं ग्लुटन असणारे पदार्थ खाणं पूर्णपणे बंद केलं. त्यानं भाज्या, फळं, सुकामेवा, ग्लुटन फ्री धान्य, मासे, चिकन यावर भर दिला. डाएट बदलताच त्याला काही दिवसातच फरक दिसला. आता त्याने 16 वर्षांपासून पाळलेल्या शिस्तीने चमत्कार घडवलाय. आज 39व्या वर्षीही तो अनेक युवा खेळाडूंना काट्याची टक्कर देतोय. त्याच्याकडे सर्वाधिक ग्रँड स्लॅम आहेत. जोकोविचचा हा प्रवास शिकवतो, जर ध्येय मोठं असेल तर आवडीच्या गोष्टींचाही त्याग करायला मागे हटायचं नाही. तर जोकोविच यंदा विम्बल्डन खेळतोय आणि हे विम्बल्डन जिंकून त्याचं 25व्या ग्रँड स्लॅम जिंकण्याचं त्याचं स्वप्न तो पूर्ण करेल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मध्ये नक्की सांगा.